रात्रीचे 2 वाजलेत. पूर्ण रूममध्ये अंधार आहे आणि तुम्ही झोपायचा प्रयत्न करताय. पण तुमच्या डोक्यात सतत एकच विचार सतत मूवीसारखा, त्या सीनसारखा परत परत येतोय. मी त्या दिवशी तसं बोलायला नको हवं होतं. मी त्या दिवशी ना तो निर्णय का नाही घेतला, तर आज माझं आयुष्य वेगळं झालं असतं. असे बरेच विचार आपल्या मनात येतात. तुम्हाला माहिती आहे, आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात ना एक जेल असते, तुरुंग. हां, मी बरोबर बोलते, जेल असते. आणि त्या जेलचे ना 2 जेलर असतात. माहिती आहे तुम्हाला कुठले? मी सांगते. त्या ते 2 जेलरना गिल्ट आणि रिग्रेट. गिल्ट म्हणजे आपल्याला अपराध भावना वाटते आणि रिग्रेट म्हणजे पश्चाताप होतो. हे ना दोन्ही सेम दिसतात. जसं की एकाच आईची 2 ट्विन्स मुलं, जुळी मुलं ते सेम दिसतात, पण ते सेम नाही आहेत. त्यांचे स्वभाव वेगळे आहेत. तसंच गिल्ट आणि रिग्रेट हेही दोघे वेगळे आहेत. आपण ना नेहमी रिग्रेट करत असतो. काही जुनी झालेली गोष्ट असते, भूतकाळातली गोष्ट आहे, तर ती आपण परत परत आठवतो आणि आपल्याला ना ते रिग्रेट होतं. रिग्रेट काय असतं माहिती आहे का? एक्झॅक्टली रिग्रेट म्हणजे आपल्या भूतकाळात जे आपण ॲक्शन घेतो त्याच्यातून जी भावना निर्माण होते ना, त्याला रिग्रेट म्हणतात. सपोज आता बघा, तुमचा बॉस, तुम्ही छान ऑफिसमध्ये गेलाय, तुमचा बॉस आहे आणि तुम्ही काहीही चूक नसताना तुमचा बॉस येऊन तुमच्यावर रागावलाय, खूप ओरडलाय तुम्हाला, सगळ्यांच्या समोर तुमची इन्सल्ट झाली आणि तुम्हाला त्याचा राग आहे दिवसभरात. आणि तोच राग घेऊन तुम्ही घरी येतात आणि डेली सारखे तुमची मुलं किंवा तुमची बायको किंवा तुमची आई तुम्हाला जेन्युअल एक प्रश्न विचारते आणि तुम्ही सगळा राग त्यांच्यावर काढतात. आणि जेव्हा थोड्या वेळाने तुम्ही शांत होता तेव्हा वाटतं, अरे मी उगीच का असं बोललो, त्यांची तर काही चुकी नव्हती. त्याच्यातून जी फिलिंग येते ना, त्याला म्हणतात गिल्ट. आणि रिग्रेट म्हणजे काय? तर रिग्रेट म्हणजे काय होतं, आपण जे भूतकाळात केलेले असतं ना, आपण भूतकाळात जी एखादे डिसिजन घेतलेले असते किंवा संधी असते, ते डिसिजन आपले चुकीचे झाले तर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. जसं की बघा, जर तुम्हाला 5 वर्षापूर्वी एखादी संधी आली, तुमच्या मित्राने तुम्हाला ऑफर केले बिझनेसचं, त्याच्याबरोबर बिझनेस करायला, पण तुम्ही ना रिस्क नको आहे म्हणून तुम्ही त्याला नाही बोललात आणि तुम्ही 9 to 5चा जॉब सिलेक्ट केला आहे आणि आता तुम्हाला त्या जॉबचा कंटाळा आलाय आणि म्हणून तुम्ही एका संध्याकाळी बसलात आणि तुम्हाला अचानक म्हणजे आठवतं की यार काश मी त्यावेळी जर तो निर्णय घेतला असता तर माझ्याकडून ती संधी चुकली, नाही तर माझं आयुष्य पण त्याच्यासारखं छान झालं असतं. आज मला 9 to 5चा जॉब करावा लागला नसता. ह्याला म्हणतात पश्चाताप. वेलकम बॅक टू माय चॅनल. डेट 8च्या या सिरीजमध्ये आज आपण ना गिल्ट आणि रिग्रेटचं जे आपलं कन्फ्युजन आहे, जे आपल्याला कन्फ्यूज करते, त्याच्यावर आपण मेडिटेशन करणार आहे. सो माझं नाव आहे मॅग्नेटिक हिमांगी. मी एक NLP ओपोनोपोनो आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनची कोच आहे. सो आपण जे पास्टमध्ये आहे, जे पास्टमध्ये झालेल्या गोष्टी असतो त्याचा आपण विचार आत्ता प्रेझेंटमध्ये का बरं करत असतो? विचार करा, आत्ताच्या या प्रेझेंट घडीला आपण उभे राहून त्या पास्टचा विचार का करतोय? 5 वर्षापूर्वी तुम्ही जो डिसिजन घेतला होता, त्यावेळी तुम्हाला आत्ता जेवढं नॉलेज आहे, तेव्हा होतं का? नाही ना. मग आपण त्यावेळच्या त्या अज्ञान माणसाला आत्ता जे नॉलेज आहे, त्या माणसाशी का कंपेअर करतोय? सो हे सगळे विचार म्हणजे हे जे गिल्ट आहे, हे जे अपराधीपणाची भावना आहे, पश्चाताप आहे, ते आता सोडून द्यायची वेळ आलेली आहे. आज आपण एक पॉवरफुल मेडिटेशन करणार आहे. तर चला आपण सुरू करूया आजच्या पॉवरफुल मेडिटेशनला. मी आय होप की तुम्ही तुमचा पाण्याचा ग्लास सोबत आणला असेल आणि तुम्ही अशाच जागी बसला असेल जिथे तुम्हाला पुढचे 10 ते 15 मिनटं कोणीही डिस्टर्ब करणार नाही. सो स्टार्ट करूया आपल्या मेडिटेशनला. सगळ्यांनी आपल्या पाण्याचा ग्लास बाजूला ठेवायचा आहे. पाहिजे तर पाणी पिऊन घ्या. शांत बसा एका जागी आणि तुम्ही डोळे बंद करायचे. डोळे बंद करून तुम्हाला आजपर्यंत कुठल्या गोष्टीचा जास्त पश्चाताप होतोय किंवा एखाद्या डिसिजनचा किंवा एखादी गोष्ट तुम्हाला अजून पण कुठली अपराधी वाटते, ते डोळ्यासमोर आणायचे. ते सगळे चित्र येऊ द्या, त्या सगळ्या भावना येऊ द्या, ते सगळं फील करायचे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला आपला एक हात हृदयावर ठेवायचा आहे. थोड्या वेळाने मी माझा कॅमेरा ऑफ करणार आहे, कारण तुम्हाला मेडिटेशन करताना डिस्टर्ब होऊ नये, तुमचं पूर्ण फोकस तुमच्या मेडिटेशनकडे राहावं म्हणून त्याच्यासाठी. सो एक हात हृदयावर ठेवायचा आहे. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड, रिलॅक्स. नाकातून तोंडातून श्वास सोडायचा आहे. परत एकदा टेक अ डीप ब्रीथ, होल्ड, नाकातून तोंडातून श्वास सोडायचा आहे. परत एकदा टेक अ डीप ब्रीथ, होल्ड,
नाकातून तोंडातून तुम्हाला तो श्वास सोडायचा आहे. आणि तुम्ही माझ्यासोबतही म्हणू शकता किंवा माझ्या मागेही म्हणू शकता. आपण पहिला हो ओपन ओपन करणार आहे, त्याच्यानंतर आपण EFT करणार आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझा पास्ट बदलू शकत नाही, पण मी त्यातून शिकू शकते. जिथे माझी चूक आहे ती मी रिस्पॉन्सिबिलिटी घेते. जिथे शक्य आहे तिथे मी ती सुधारते. पण मी माझ्या एका चुकीला माझं पूर्ण फ्युचर ठरवू देणार नाही. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. त्यावेळी घेतलेल्या डिसिजनबद्दलचा रिग्रेट मी मान्य करते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. जे शब्द परत घेता येत नाही त्यातून मी शिकण्याची निवड करते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. चुकलेल्या अपॉर्च्युनिटीजसाठी स्वतःला दोष देणं मी हळूहळू कमी करत आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी काश या विचारात पुन्हा पुन्हा अडकते हे मी नोटीस करते. त्याच्यासाठी आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर एक छान स्माईल द्यायचे आणि हे 4 वाक्य बोलायचे. कारण आपण हे तणावात बोलायचं नाही, तर आपल्या चेहऱ्यावर स्माईल देऊन बोलायचं आहे. कारण आपण हे सगळं ॲक्सेप्ट करतोय आणि आपण स्वतःला त्यातून रिलीज करतोय. म्हणून आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या जुन्या डिसिजनकडे आज थोड्या कंपॅशनने पाहते, प्रेमाने पाहते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. मी माझ्या जुन्या डिसिजनकडे आजपासून प्रेमाने आणि रिस्पेक्टने पाहते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू.
आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. मी माझ्या ज्या कंट्रोलमध्ये नाही आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी स्वीकारते. जे माझ्या कंट्रोलमध्ये नाहीच आहे त्याची मी सगळी जबाबदारी मी स्वीकारते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. जे आता बदलता येत नाही ना त्यातून शिकण्याची मी निवड करते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. मी गिल्टला पनिशमेंट न बघता लर्निंगमध्ये बदलत आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. मी माझा पास्ट बदलू शकणार नाही पण मी माझ्या पास्टमधून मला जे त्यांनी शिकवलं आहे त्याने माझं फ्युचर ठरवण्याची गरज ठरत नाही आहे. माझा पास्ट मला शिकवू शकतो पण तो माझं फ्युचर नाही ठरवू शकत. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आज आज मी रिग्रेटपेक्षा ग्रोथ आणि माझं शांतता निवडते. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. मी स्वतःला याच्यातून हळूहळू रिलीज करत आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. मी माझ्या पास्टला आता माझ्या प्रेझेंटमध्ये मी न येऊ देण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. मला आता हलकं आणि शांत फील होत आहे. सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू तो नाकातून तोंडातून सोडायचा आहे. श्वास सोडताना तुमच्या मनातलं जे रिग्रेट होतं, जो पश्चाताप होता, जो अपराधभाव होता तो हळूहळू रिलीज होताना फील करायचा. फील करा, ते सगळं फील करा. आपल्यामध्ये त्या सगळ्या निगेटिव्हिटी, ती सगळ्या पश्चातापाची भावना हळूहळू बाहेर जात आहे आणि तुमचं शरीर हलकं आणि पीसफुल होत आहे. डोळे न उघडताच फील करा किती गोल्डन लाईट आज तुमच्याकडे येत आहे. विश्व तुमच्यासाठी एक नवीन संधी उघडत आहे. त्याने ती संधी उघडली आहे, तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि तुम्ही तुमचे दोन्ही हात पसरवून तो आशीर्वाद घेत आहात.
फील करा ती गोल्डन लाईट जी तुमच्या डोक्यावरनं तुमच्या कानावरती, डोळ्यावरती, पूर्ण चेहऱ्यावरती, शरीरावरती, प्रत्येक भागात ती लाईट पोचली आहे आणि तुम्हाला एक रिफ्रेश फील होतंय, शांत फील होतंय, तुम्हाला पॉझिटिव्ह फील होतंय. फील करा ते सगळं. फील करा ते पॉझिटिव्हिटी, फील करा ते युनिवर्सची एनर्जी, फील करा ते युनिवर्सचं ब्लेसिंग्स. सगळं फील करा. आज युनिवर्स तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहे. फील करा ते सगळं. तुम्हाला फील होतंय की तुमच्या आजूबाजूला एक पॉझिटिव्हिटीचं, एक शांततेचं कवच दिवसेंदिवस वाढू लागलंय. तुमच्या भोवताली एक प्रोटेक्टिव्ह कवच निर्माण झालंय. फील करा ते सगळं. मी तुम्हाला काही सेकंद देते. डोळे मिटून तुम्ही ते सगळं फील करा. तुम्ही शांतता फील करा. तुमचं शरीर हलकं झालेलं फील करा. मनातील ज्या भावना होत्या, त्या निगेटिव्ह भावना होत्या, त्या रिलीज झाल्यानंतर तुम्हाला जे हलकं वाटतंय, जे तरंग उडत आहेत ते फील करा. टेक अ डीप ब्रीथ. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून तोंडातून रिलीज करा. आपले दोन्ही हात एकमेकांना रगडा आणि ती ऊर्जा, ती एनर्जी तयार करा आणि आपल्या डोळ्याला, चेहऱ्याला, मस्तकाला लावा आणि हळूहळू डोळे उघडायचे. फंटॅस्टिक. डोळे उघडल्यानंतर तुम्ही पाण्याचा एक सिप हळूहळू तुम्ही घेऊ शकता, कारण डिहायड्रेशन फील होऊ शकतं. फील करा ते सगळं पॉझिटिव्हिटी. आता आपण होओपोनोपोनो केल्यानंतर पण जर काही आपल्या मनात उरली सुरली निगेटिव्हिटी असेल तर ती दूर करण्यासाठी आता आपण पॉवरफुल अजून एक टेक्निक करणार आहे, EFT आपण ना बेसिक करणार आहे. बेसिकसोबत आपण ॲडव्हान्स पण पॉईंट्स आपण कवर करणार आहेत. फर्स्ट मी तुम्हाला सांगते की सुरुवात कुठून करायची, कारण कोणी जर नवीन असेल तर त्याला हे कळलं पाहिजे, कन्फ्युजन न होता. सो पहिला कराटे चॉप पॉईंट, त्याच्यानंतर टॉप ऑफ द हेड, त्याच्यानंतर दोन्ही आयब्रोजच्या मध्ये वरच्या बाजूला दोन्ही आयब्रोजच्या खाली 2 बोटांनी टॅप करायचे. त्याच्यानंतर जिथे एंड होतात आयब्रोज तिथे टेम्पल बोनला, टेम्पल बोनला. त्याच्यानंतर अंडर द आईज, म्हणजे जिथे हे चीक बोन आहे ना त्याचे हाडं आपल्याला फील होतात तिथे. त्याच्यानंतर अंडर द नोज, चिनला, हनुवटीला, इथे कॉलर बोन आहेत तिथे, जिथे आपल्याला फील होतं ना हाडं, मानेची हाडं, तिथे टॅप करायचं आहे. आपल्या काकेतून 4 बोटं मेजर करून खाली आपल्याला टॅप करायचं आहे दोन्ही बाजूला. त्याच्यानंतर हे छोटं बोट आणि मधलं बोट, त्याचा जो मधला भाग आहे त्याला म्हणतात गॅमोट पॉईंट, तिथे तुम्हाला टॅप करायचं आहे. आणि जेव्हा आपण हमिंग करू तेव्हा इथे प्रेस करून आपल्याला हमिंग करायचं. हमिंगला तुम्ही काहीही बोलू शकता, हॅपी बर्थडेचं सॉन्ग किंवा काही. सो असं हमिंग करायचं. त्याच्यानंतर आपल्याला आईजचे मुवमेंट्स करायचे. वर बघायचं, खाली बघायचं, राईट बघायचं, लेफ्टवरून डोळे राईटला फिरवायचे, राईटवरून लेफ्टला फिरवायचं. त्याच्यानंतर हाताचे मुवमेंट करायचे, 1 2 3 4 5 5 4 3 2 1. डोळे बंदच ठेवायचे प्रत्येक वेळी. ओके सो रेडी? ओके, ऑल आर रेडी? कराटे चॉप पॉईंट. जरी मला आता रिग्रेटची भावना होते, पश्चातापाची भावना होते, तरीही मी स्वतःला स्वीकारते, मी स्वतःवर प्रेम करते, मी या सगळ्या भावना ॲक्सेप्ट करते, मान्य करते. कारण माझा पास्ट, माझं फ्युचर किंवा माझं वर्तमान माझ्यावर हावी होऊ शकत नाही. म्हणजे तो माझ्यावरती जबरदस्ती मला चेंज करू शकत नाही, कारण मी स्वतःला स्वीकारते. मी प्रत्येक सिच्युएशनमध्ये स्वतःला स्वीकारते. जरीही मला आता रिग्रेट आहे, जरी मला आता पश्चाताप वाटत आहे, जरी मला आता काश त्यावेळी मी हे केलं असतं, ही भावना आहे. जरी मला आता वाटतंय की मी त्यावेळी योग्य डिसिजन घेतले नाही, तरीही मी स्वतःला स्वीकारते आहे. मी पास्टला माझ्या फ्युचरवरती हावी होऊ देत नाही आहे. मी सगळं हे ॲक्सेप्ट करते. मी स्वतःला या सगळ्यातनं रिलीज करायला रेडी आहे. मी रेडी आहे या सगळ्या भावना रिलीज करायला. मी
तयार आहे. मी तयार आहे माझ्या नवीन व्हर्जनसाठी, नवीन गोष्टी शिकायला, नवीन कल्पना तयार करायला. मी माझा पश्चाताप रिलीज करायला रेडी आहे. मी स्वतःला खंबीर समजते. मी स्वतःवरती प्रेम करते. सगळ्यांनी गॅमोटला प्रेस करायचं आणि हमिंग करायचंय. डोळे सगळ्यांनी बंदच ठेवायचे. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. डोळे उघडा, वर बघा, खाली बघा, राईट लेफ्ट, लेफ्ट वरून राईटला, राईट वरून लेफ्टला. परत एकदा डोळे बंद करायचे आणि म्हणायचंय, मी माझा पास्ट सोडत आहे. मला आता शांत, हलकं आणि पॉझिटिव्ह फील होतंय. मला आता शांत, हलकं आणि पॉझिटिव्ह फील होतंय. मला आता शांत, हलकं 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 पॉझिटिव्ह फील होतंय. प्रेस करायचंय आणि आता फास्ट फास्ट बोलायचं. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. डोळे उघडा, वर बघा, खाली, लेफ्ट, राईट, राईट वरून लेफ्ट, लेफ्ट वरून राईट. डोळे बंद करायचे, दोन्ही हात रब करायचे, चांगली ऊर्जा निर्माण करायची. आपल्या डोळ्याला, चेहऱ्याला आणि पूर्ण डोक्याला लावायचे आणि एक मोठा दीर्घ श्वास घेऊन हळूहळू डोळे उघडायचे. कसं वाटतंय? हे सगळं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं की तुमचं जे गिल्ट आहे, जे स्ट्रेस आहे, ते थोडं तरी हलकं झालं आहे की नाही, झालं आहे की नाही. कारण ते 8 कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता की डे 8. आणि आजचे मेडिटेशन तुम्हाला कसं वाटलंय ते तुम्ही सांगा. हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करा, कारण जर परत काश आलं तर मेडिटेशन करता येईल म्हणून ना. सो प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत लाईव्ह मेडिटेशन नाही करू शकणार. सो त्याच्यासाठी तुम्ही प्लीज 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 सबस्क्राईब करा.